नमस्ते, मी कल्पना. आजी नातीच्या किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. आज पारंपरिक पद्धतीने डाळ वांग कसं बनवायचं ते दाखवते. त्यासाठी मी काही काही साहित्य घेतलंय. आपण डाळ वांग करतो म्हणून इथं 8 पाव वांगी घेतलेले आहेत. बघा, हे छान असे ताजे वांगे आहेत. त्याच्यासाठी ही पावशेर डाळ आहे तुरीची. 2 मोठे कांदे चिरून घेतलेत आणि 2-3 हिरव्या मिरच्या, 1 टोमॅटो आहे. फोडणीसाठी मोहरी, जिरी, लाल तिखट, हळद, थोड्या मेथ्या आहेत. हा घरी केलेला गोडा मसाला. हा कांदा लसूण मसाला खूप छान लागतो आणि याला लसूण, मीठ आणि गूळ. कोणतीही वांग्याची भाजी करताना वांग आधी चिरून ठेवायचं नाही. ज्यावेळेस आपल्याला फोडणी घालायची असते त्यावेळेसच ते वांग चिरायचं. वांग चिरून ठेवलं तर ते खूप काळं पडतं आणि चव लागत नाही. तर हे वांग मी आता डाळीमध्ये शिजायला टाकणार आहे. डाळ शिजवताना ते वांग चिरून घेणार आहे. चला आता डाळ वांग कसं काढायचं ते बघूया. आता इथं मी डाळ धुवून घेतलेली आहे. तुम्हाला सांगितलं वांग आणि टायमाला चिरायचं. मी इथं आता वांग चिरून घेतलेलं आहे. जरा फोडी मोठ्याच करा म्हणजे ते खायला छान लागतात वांग्याच्या. इथं ज्या 2 मिरच्या घेतल्या होत्या आणि कांदा टाकू. 1 टोमॅटो घेतलं तो मोठा, ते पण टाक. थोडासा हिंग, हळद आणि हे मेथ्या दाणे तुम्ही फोडणी ते घालता, नाही तर शिजायला टाकलं तरी चालतं ना. ह्याच्यात टाकणार आहे मेथ्या दाणे. आता कुकरमध्ये आपण 4 शिट्ट्या झाल्या की छान शिजवून निघतात. चला आता आपल्या इथं डाळ शिजून झाली. कुकर पण गार झालाय. इथे छान शिजून झाली डाळ. आपल्याला आता हे घोटायचं नाही. आपल्याला जास्त डाळ बारीक करायची नाही. वांग्याच्या फोडी पण हे करायच्या नाहीत आपल्याला. फक्त थोडंसं असं लून घ्यायचं तर डाळ वांग छान लागतं. जास्त घोटलं की ते खायला हे लागतं. डाळीसारखं वरण आपण वरण करतो त्या पद्धतीने. हे आपलं डाळ वांग आहे. आपण ह्याच्यामध्ये सगळं टाकायचं. टोमॅटो वगैरे, वांग, कांदा, थोडे मेथ्या टाकले. आता खमंग सुवास जवळ जरा ह्या डाळीचं. आपण जास्त घोटणार नाही, थोडंसं फिरून घेणार. की वांग्याच्या पुढे दिसले पाहिजे डाळ वांग्याची. चला ह्या पद्धतीने अशी डाळ घोटा. तुम्हाला जर जास्त डाळ घोटलेली आवडते तर घोटलं तरी चालेल. आणि असं छान लागतं डाळ वांग. आपण 2 चमचे तेल टाकू. फोडणी घालायला घेऊ. आता लसूण घेतला होता तसा थोडासा जाडसर आपण टेचून घेणार आहे फक्त खलबत्त्यात. त्याला फक्त आपण लसणाची फोडणी घालतोय. असं जास्त बारीक नाही करायचं आपल्याला, फक्त ठेचून घ्यायचा होता की फोडणी छान लागतं असं लसूण. आपण आता फोडणी घालायला घेऊ. तेल पण छान तापलंय. 1 बारीक चमचा मोहरी, जिरे, हिंग आणि लसूण. फक्त लसणाची फोडणी. कांद्यावर लसूण करायचं. मगाशी मला कढीपत्ता विसरला होता सांगायचा. कढीपत्ता आणि कोथिंबीर सगळं आपण कढीपत्ता घालतो. गॅस गरम तेलात नाही घालायचं म्हणजे तो जास्त होतो कढीपत्ता. आपल्या तांबूच्या रंगावर लसूण परतून झाला. आता ह्याच्यात घालणार आहे आपण हळद. आपण टाकली शिजताना त्यात थोडी टाकू. हा घरी केलेला गोडा मसाला. आणि डाळ वांग म्हणलं की त्याला कांदा लसूणचाच मसाला वापरा. छान लागतं कांदा लसूण. हा कांदा लसूणचा मसाला.
आणि शेवटी हे लाल तिखट. हे मसाले छान परतून घ्यायचे. आपण वरण पण घालणार आहे, थोडी फोडणी पण घालणार आहे, त्याच्यामुळे छान फोडणी कोथिंबीर घालते. फोडणी छान तयार झाली. आपण जी डाळ घोटून घेतली, वांगा डाळ, ती घालू. छान असे खमंग फोडणी बसली आहे. सगळ्या मसाल्याचा असा खमंग स्वाद दरवाजा बघा. आता ह्याच्यात आपण थोडं पाणी घालणार आहे, खूप नाही, एवढा घट्ट नाही करणार आहे. शेवटी टाकणार आहे ह्याच्यात मीठ. आणि जो गूळ घेतला होता तो गूळ घालणार आहे. छान झालं असं डाळ वांग. तुम्हाला जसं घट्ट पातळ असं लागतं त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यात पाणी घाला. तुम्हाला जर असं आवडलं घट्ट तर ते घट्टही खूप छान लागतं, लिक्विड केलं तरी छान लागतं. आता त्याला छान आपण उकळी आणू, एक उकळल्यावर छान लागेल. इथं डाळ वांग आपलं छान असं उकळी आलेलं आहे, खमंग स्वाद होतं. आपण कांदा लसूण मसाला वापरला, याच्यात दुसऱ्या थोडासा गोडा मसाला वापरला. आणि ह्या पद्धतीने जर डाळ वांग केले ना तर खूप छान लागतं. आता आपली राहिली ती कोथिंबीर, फोडणीत पण टाकली होती. आता ह्याच्यात थोडीशी वरण. इथं आपला डाळ वांग तयार झालेला आहे. हे कशाबरोबर खायचं, भाकरी, पोळी किंवा गरम गरम भात ह्याच्यावर तर खूप छान लागतं. किती छान झालं आपलं डाळ वांग. आणि ह्याच्यात त्या वांग्याच्या फोडी पण दिसतात, घोटलं की ते दिसत नाही. आता ह्याच्यात पूर्ण फोडी दिसतात. हे खायला छान लागतं अशा फोडी असल्या की. छान उकळी आली डाळ वांग्याला. आपण ह्याच्यात काढू. छान झालं आपलं असं डाळ वांग. हे बघा, चला इथं आपलं डाळ वांग छान तयार झाले. असा खमंग सुवास दरवळतोय त्या डाळ वांग्याचा. आपण नुसती लसणाची फोडणी घालून हे केलेलं आहे. तर आजी स्कूल मधून नाही आले, तू माझं फेवरेट भाजी केली आणि भात डाळ वांग केलंय, तिला खूप आवडतं. आता ती खाऊन दाखवते. गरम आहे, छान झालं. छान केलं आजीने. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण.